पेट्रोल डिझेल जपून वापरा इंधनाबद्दल पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन. भारतावरही युद्धाचा परिणाम होत असल्याचं मोदींचं विधान. वर्षभर सोनं खरेदी करू नका. इराण अमेरिका युद्ध आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं आवाहन. परकीय चलन वाढवण्याचं ध्येय. वर्क फ्रॉम होम ऑनलाईन मीटिंगवर भर द्या. मेट्रो प्रवास इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक करा. मोदींचा जनतेला सल्ला. पेट्रोल डिझेल संदर्भात मोदींनी केलेलं आवाहन योग्यच. अधिकचा उपयोग केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. मोदींच्या आवाहनावर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची 4 तास चौकशी. नाशिकमध्ये एसआयटी समोर जबाब नोंदवला. खरात आणि संबंधित संस्थांबाबत चाकणकरांना 8 मोठे प्रश्न. दरम्यान सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरं दिली. चाकणकरांची प्रतिक्रिया. संभाजीनगरातील एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर आज कारवाईची शक्यता. टीसीएस प्रकरणातील आरोपी निजा खानला याच घरात आश्रय दिलेला. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आज सुनावणीची शक्यता. बीड आणि जालना जिल्हा परिषदेबाबत नवीन अर्ज दाखल. दोन्ही झडपीत आरक्षण मर्यादा ओलांडली नसल्याचा दावा. मान्सूनचं यंदा अंदमानमध्ये लवकर आगमन होणार. येत्या 2 दिवसातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता. स्कायमेटचं मान्सूनच्या सक्रियतेबाबत भाकीत. बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येप्रकरणात 3 अटक. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातून 3 शार्पशूटर्स अटकेत. 6 मेच्या रात्री रथ यांची हत्या.